गेल्या 100 वर्षापासून असलेलं चिंचवड गावातील धनेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन शिवालय आहे. महासाधू मोरया गोसावी यांनी याच मंदिरामध्ये ध्यानधारणा आणि तपश्चर्या केली. तसेच क्रांतीवीर चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाची शपथ सुद्धा याच मंदिरात घेतली. याचा संदर्भ क्रांतीची फुले या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधीचा पावन सहवास चिंचवडमधील श्री क्षेत्र धनेश्वरला लाभलाय. हे मंदिर दक्षिण वाहिनी पवना नदीच्या काठावर वसलंय. हेमाडपंथी बांधणीचं हे मंदिर आहे. हिरवागर्द परिसर, झुळझुळणारं पवना जल, मंजूळ घंटानाद आणि गोशाळेतील गायींच्या हंबरण्याचा आवाज यांनी या ठिकाणी प्रसन्न वाटतं. मंदिरामध्ये गर्भगाभारा आणि दर्शन गाभारा आहे. तसेच पूर्वाभिमुख पाषाणाची पिंड आहे. मंदिरासमोर जुना पिंपळ वृक्ष आहे. त्यासमोर नंदी मंडप असून त्यामधील नंदी हा अतिशय रेखीव आहे. मंदिरामध्ये महाशिवरात्री, श्रावणी सोमवार तसेच चंदनउटी गेल्या 40 वर्षापासून गुरुचरित्र पारायण असे सगळे कार्यक्रम होतात. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अन्नदानाचा हजारो भाविक लाभ घेत असतात. गेल्या 19 वर्षापासून आषाढी वारी देहुगाव ते पंढरपूर चालू आहे. त्यामध्ये महिलांचा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. तसेच या मंदिरामध्ये गोशाळा असून अनेक गायी मंदिरामध्ये नेहमी असतात. या मंदिरातील छतावरील नक्षीकाम तसेच फुलांचं कोरीव काम सर्वांचं लक्ष वेधून घेतं. महादेवांची अतिशय सुंदर सालांकृत रूप या मंदिरामध्ये पाहायला मिळतं. दक्षिण वाहिनी नदी आणि पूर्वाभिमुख शिवलिंग असे श्री त्र्यंबकेश्वर सारखंच महत्व या मंदिराला आहे आणि त्यामुळे या मंदिरामध्ये ग्रहशांती अशा पूजा केल्या जातात. मंदिराच्या सभामंडपाचं काम चिंचवड ग्रामस्थांच्या सहकार्यानं पूर्णत्वास आलंय. मंदिराचं काम श्री धनेश्वर विश्वास मंडळ ट्रस्ट पाहताय. श्री महासाधू मोरया गोसावींच्या संजीवन समाधीचा पावन सहवास चिंचवडमधील या मंदिराला लाभलाय. धनेश्वर विश्वास मंडळ ट्रस्ट वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील करत असतं. या मंदिराविषयी अधिक माहिती ऋषिकेश पवार यांनी दिली आहे. प्राचीन धनेश्वर विश्वास मंडळ ट्रस्ट म्हणजे प्राचीन शिवालय आहे. हे इथे जी पवना नदी आहे ही दक्षिण वाहिनी आहे. ह्याच्या काठावर प्राचीन शिवालय धनेश्वर मंदिर हे वसलेलं आहे. आपली जी पिंड आहे ही पूर्वमुख आहे. या ठिकाणी आमची गोशाळी आहे आणि हे जे आहे पिंड जी आहे ही पूर्वमुख असल्यामुळे आणि दक्षिण वाहिनी पवना नदी असल्यामुळे हिला नाशिकचं जे त्र्यंबकेश्वरचं महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे आपल्या इथं ज्या नाशिकला शांती होतात त्या सर्व ग्रहशांत्या आपल्या इथंही होतात. धनेश्वर गोशाळेची धनेश्वर मंदिराची स्वतःची गोशाळाही आहे. आम्ही स्वतः 20 गायी या ठिकाणी पाळतो. चाफेकर बंधूंनी ज्यावेळेस रँडचा वध केला त्यावेळेस त्यांनी प्रथम आपल्या धनेश्वराची जी पिंड आहे या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली आणि त्यांनी इथून जो रँडला मारण्याचा जो प्रवास आहे तो आपल्या धनेश्वर मंदिरातून सुरुवात केली व त्यांनी इथून आपल्या इथनं शपथ घेऊन मग त्या रँडचा वध केला. त्याचबरोबर या मंदिरात 100 वर्षापूर्वीचा पुरातन पिंपळ वृक्ष या मंदिरावर छत्रछाया धरताना दिसतो. या वृक्षाच्या बुंध्याभोवती गुलाबी मोहक रंगाच्या पूर्ण विकसित कमळाची उभारणी केली आहे. सभोवती विघ्नेश्वर, दक्षिणमुखी मारुती मंदिर आणि मुंजोबा यांची मंदिरं आहेत. एकंदरीतच या मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकमत, पुणे.